लढाईमध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवतात. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होणार. छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आपल्या नावाच्या पुढे वेगळंच आडनाव लागलं. हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हते असा जावई शोध राज्याचे मंत्री नितेश राणेंनी लावला आहे. तर औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच चांगलाच कार्यक्रम होणार असल्याचा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. ज्यानंतर स्वपक्षीयांपासून ते विरोधकांनी राणेंवर चढाई केल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती सरकारचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलेल्या दाव्यानंतर वाकयुद्ध सुरू झाले आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायाची जाती धर्मात भेदभाव केल्याचा कुठलाच पुरावा इतिहासात सापडत नाही. पण असं असतानाही राज्याचे मंत्री असलेल्या नितेश राणेंनी एक भलताच शोध लावलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हतेच असा दावा राणेंनी केलाय. नितेश राणे म्हणाले, संभाजीराजे नसते तर आपल्या आडनावाच्या पुढे वेगळंच नाव लागलं असतं. औरंगजेबाला थांबविण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुसलमान नव्हते. हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच लढाई होती. काही अतिशहाणे सांगतात कधी महाराजांनी मस्जिद तोडली नाही. ज्यांनी ज्यांनी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहिल त्यांना महाराजांनी धडा शिकवला. आज कडवट हिंदुत्ववादी सरकार राज्यात आहे. नितेश राणे बोलणार आणि त्यावरून वाद नाही होणार असं शक्यतो होत नाही. अपेक्षेप्रमाणे राणेंच्या या वक्तव्यानं खळबळ माजलीच. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राणेंच्या या विधानाचा समाचार घेतला. ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया. हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि धर्माचं रक्षण करण्याचा जो इतिहास रचला आहे त्याचे स्मरण करण्यासाठी आपण सगळेजण इथे आवर्जून उपस्थित आहोत. मी सर्वात प्रथम माजी आमदार सन्माननीय आमचे प्रमोद जठारजींचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ह्या कार्यक्रमाचं नेतृत्व करून आज हे सगळं जे काही भगवं वातावरण इथे उभं केलंय त्याचे सगळे श्रेय आमच्या जठार साहेबांचं आहे. आज विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. आमचे उदय सामंतजी पण अर्ध्या रस्त्यापर्यंत आले होते, पण विधिमंडळामध्ये काम आलं असल्यामुळे आणि ते एक ज्येष्ठ मंत्री असल्यामुळे त्यांना परत जायला लागलं. पण तरी पण आम्ही सगळेजण आज जे इथे उपस्थित आहोत, कोणीही मंत्री आमदार कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या व्यासपीठावर उपस्थित नाहीये, पण या व्यासपीठावर आम्ही एक हिंदू म्हणून आज या व्यासपीठावर उपस्थित आहोत. ज्या राजाने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर पिढ्यानपिढी एक इतिहास जो समोर रचलेला आहे त्याचा आज आठवण करून देण्यासाठी आणि आठवण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. स्मारकासाठी आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या महायुतीच्या हिंदुत्ववादी सरकारने आज इथे तरतूद केलेली आहे. या आमच्या राज्याचे या आपल्या भागामध्ये असं भव्य स्मारक आम्ही उभं करून दाखवू की जगभरातले लोक इथे आमच्या राजाला नतमस्तक व्हायला येतील, ही शपथ घेऊन आम्ही इथून जाणार आहे. मी या निमित्ताने ज्या घटनेचे आम्ही सगळेजण साक्षी आहोत सभागृहामध्ये, माझ्या राज्याचे मुख्यमंत्री हिंदुत्वादी विचाराचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं
आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या अजितदादांचं आणि आमच्या शिंदे साहेबांचं मी या तिघाही आमच्या नेतृत्वाचा मनापासून त्यांचा आभार मानेन की त्यांनी इच्छाशक्ती दाखवली आणि अगोदरच्या ज्या कुठल्याच सरकारला जमलं नाही ते आमच्या या हिंदुत्ववादी विचाराच्या महायुतीच्या सरकारने करून दाखवलं. याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे. आता तरतूद झालेली आहे. संबंधित कुटुंबियाशी आम्ही सगळेजण बोलतोय. येणाऱ्या काही वर्षामध्ये मी महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदू समाजाला आम्ही विश्वास देतो की आमच्या राजाच्या स्मारक आम्ही इतकं भव्य भव्य ते उभं करू की बाकी सगळ्याला पण थोडं लाज वाटेल अशा पद्धतीचं स्मारक आम्ही इथे उभं करून तुम्हाला दाखवू. हा आमचा शब्द आहे तुम्हाला. कारण का ह्याच्यात तडजोड करण्याचं काहीच कारण नाही. कारण का ज्या राजामुळे आज आपण हिंदू म्हणून स्वतःची ओळख सांगतो, हिंदू आमचं आडनाव सांगू शकतो, त्या राजाने जे आमच्यासाठी बलिदान दिलं त्या राजासाठी अगर आम्ही स्मारक उभं करू शकलो नाही तर आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घ्यायचा का? हा खरं म्हणलं तर मुळात प्रश्न आहे. कारण का छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आपल्या नावाच्या पुढे वेगळेच आडनाव लागले असते. कोण शेख असता, कोण खान असता. आता जे काही हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. कारण का स्वराज्याची लढाई, हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे. मुघलांनी जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू केलं होतं त्या कार्ट्या औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या हिंदू मंदिरं तोडली, आमच्या हिंदू माता भगिनींचा छळ सुरू केला, हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ ज्या औरंग्याने घेतलेली त्या औरंग्याला थांबवण्याचं आणि आव्हान देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलेलं आहे. म्हणून आमच्यातले काही कार्टे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. ज्वलंत इतिहास. आणि म्हणून जे काही कोण अतिशहाणे आहेत, जास्त शिकलेले, त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर. नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही, कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर, सगळं झूट आहे. उभं राहायचं इथे या व्यासपीठावर सांगा. इतिहास आम्हालाही कळतो, तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो. म्हणून उगाच आमच्या राजाची बदनामी करू नका. जे काही हिंदू धर्माच्या विरोधात ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं. याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे. सार्थ अभिमान आहे.